तुम्हाला सतत काळजी वाटते का? मन शांत बसत नाही आणि नेमकं कारणही समजत नाही. तर एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्हाला स्ट्रेस आहे की एन्झायटी? कारण अनेक लोकांना वाटतं त्यांना फक्त स्ट्रेस आहे, पण प्रत्यक्षात ते एन्झायटी अनुभवत असतात. आज आपण समजून घेणार आहोत स्ट्रेस आणि एन्झायटीमधला खरा फरक. नमस्कार, मी कविता. काउन्सिलिंग कॉर्नर विथ कविता मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे, कारण अनेक लोक म्हणतात मला खूप स्ट्रेस आहे, पण प्रत्यक्षात ते एन्झायटी अनुभवत असतात. म्हणूनच सर्वप्रथम आपण हे समजून घेऊया, स्ट्रेस आणि एन्झायटी म्हणजे नेमकं काय. पॉईंट नंबर 1, स्ट्रेस म्हणजे नेमकं काय. स्ट्रेस साधारणपणे एखाद्या विशिष्ट कारणांमुळे येतो. एक्झाम्पल, एक्झाम, इंटरव्ह्यू, फायनान्शियल प्रॉब्लेम्स, रिलेशनशिप. म्हणजेच स्ट्रेसला सहसा एक कारण असतं आणि ते कारण अगदी स्पष्ट असतं, आणि जेव्हा ती सिच्युएशन संपते तेव्हा स्ट्रेस देखील संपतो. म्हणजेच स्ट्रेस हा आपल्या शरीराचा एक नैसर्गिक रिस्पॉन्स आहे. पॉईंट नंबर 2, एन्झायटी म्हणजे काय. एन्झायटीमध्ये अनेकदा स्पष्ट कारण नसतं. सगळं काही ठीक असतानाही मनात सतत काळजी, भीती किंवा काहीतरी वाईट होणार असल्याची भावना, अशा विचारांचं चक्र सतत चालू राहतं. म्हणजेच धोका नसतानाही धोका असल्याची प्रतिक्रिया देणं. म्हणजेच स्ट्रेस हा बाहेरच्या परिस्थितीमुळे निर्माण होतो, तर एन्झायटी अनेकदा आपल्या मनात तयार होते. पॉईंट नंबर 3, स्ट्रेस वर्सेस एन्झायटी मुख्य फरक. स्ट्रेसमध्ये कारण स्पष्ट असतं. स्ट्रेस हा परिस्थितीशी जोडलेला असतो आणि कारण संपलं की स्ट्रेस आपोआप कमी होतो. पण एन्झायटीमध्ये कारण नेहमीच अस्पष्ट असतं. काळजी सतत चालू असते. शरीर आणि मन दोन्हीवरही परिणाम होतो. पॉईंट नंबर 4, शरीरावर होणारे परिणाम. स्ट्रेसमध्ये चिडचिड होते, थकवा येतो, डोकेदुखी, तात्पुरती अस्वस्थता. आणि एन्झायटीमध्ये सतत धडधड, श्वास घ्यायला त्रास, हातपाय थरथरणे, ओव्हर थिंकिंग, निद्रानाश. आणि हे सिम्पटम्स अनेक दिवस किंवा आठवडेही टिकू शकतात. पॉईंट 5, हीलिंग कसं करायचं. जर तुम्हाला स्ट्रेस असेल तर पॉझिटिव्ह थिंकिंग, रेस्ट आणि टाईम मॅनेजमेंट मदत करू शकतात. पण जर सतत एन्झायटी अनुभवत असाल तर स्वतःला दोष देऊ नका. ही कमजोरी नाही, हा तुमच्या मनाचा मदतीसाठी दिलेला संकेत असू शकतो. आणि म्हणूनच प्रोफेशनल काउन्सिलिंग, इमोशनल सपोर्ट आणि योग्य टेक्निक यांची मदत घ्यायला अजिबात संकोच करू नका. लक्षात ठेवा, स्ट्रेस हा तुमच्या आयुष्याचा भाग असू शकतो, पण एन्झायटी जर तुमचं संपूर्ण आयुष्य नियंत्रित करत असेल तर आत्ताच हीलिंगसाठी एका प्रोफेशनल काउन्सिलिंगची मदत नक्की घ्या. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये लिहा, माइंड मॅटर्स. मी कविता. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नव्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर भरभरून प्रेम करा, कारण आयुष्य खूप सुंदर आहे. श्री स्वामी समर्थ.